चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ठरलं तर मग यामध्ये आज पाहणार आहोत आपण. अर्जुन ऑफिसमध्ये खूप चिडचिड करत असतो. त्याला एक नवीन पर्सनल असिस्टंट हवा आहे. त्याच्या इंटरव्ह्यूसाठी त्याच्या मनासारखा एकही असिस्टंट त्याला भेटत नाही आहे. त्यामुळे तो खूप चिडचिड करत आहे. इकडे प्रियाचा साखरपुडा होणार आहे. साखरपुड्याची पूर्ण तयारी झाली आहे. प्रिया साखरपुड्यासाठी खाली येते. तेवढ्यात तिला अस्मिताचा फोन येतो. अस्मिताला सगळं सांगते. प्रियाचा साखरपुडा चालू असताना तेथे सँडी नावाचा एक मुलगा येतो आणि तो म्हणतो, माझं आणि तन्वीचे एकमेकांवर प्रेम आहे. तन्वी हा साखरपुडा करू शकत नाही. सगळ्यांना धक्का बसतो आणि रविराज तन्वीला विचारतो, तन्वी हे खरं आहे का? तन्वी म्हणते, हो, माझं आणि सँडीचं एकमेकांवर प्रेम आहे. पण बाबा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी हा साखरपुडा करायला तयार आहे. इकडे सायली अर्जुनच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते, सर, मी तुमची पर्सनल असिस्टंट इंटरव्ह्यूसाठी आले आहे. तर अर्जुन म्हणतो, सायली, तुला घरातली सगळी कामे करायला लागतात आणि तू घर आणि ऑफिस दोन्ही कसं सांभाळू शकतेस? यावर सायली म्हणते, मला सांभाळता येईल सर. मी आजसुद्धा घरातली सगळी कामे करून आली आहे. यावर अर्जुन ठीक आहे म्हणतो. इकडे अस्मिता घरभर पसारा करते आणि पूर्णा आजीला सांगायला जाते. पूर्णा आजीला सांगते, सायली भाजी आणायला मार्केटमध्ये गेली आहे, पण तिथून ती अर्जुनच्या ऑफिसला नक्कीच गेली असणार आहे. आणि घरामध्ये तर तिचं अजिबात लक्ष नाही. सगळीकडे पसारा झाला आहे. सगळी कामे मम्माला करावी लागतात असं म्हणून ती पूर्णा आजीला भडकवून देते. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.